नमस्कार मित्रांनो, तर आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या दिवशी हिंदू धर्मातील एक मोठा सण साजरा होतोय. कारण भोलेनाथचं याच दिवशी माता पार्वती सोबत लग्न झालं होतं आणि तेच निमित्त साधून आज आपण जाणार आहोत औरे येथे असणाऱ्या ब्राह्मण देवाच्या मंदिरात. आणि गेल्या वर्षी सुद्धा गेलो होतो, पण यावर्षी चालत जाणार आहोत. तर या वर्षीचा ब्लॉग नक्की बघा कशा प्रकारे आहे. शेतातून चालत आहे, जवळजवळ 4 ते 5 किलोमीटरचं अंतर आहे. तर या ब्लॉगमध्ये आपण दाखवणारच आहोत. तर चला जाऊया. गावातील हा सर्वात मोठा सण असल्याने आता आपण बघू शकता रोडवर भरपूर अशा गाड्या लागलेल्या आहेत. कारण सर्व बाहेर राहणारी जी लोक आहेत ती सुद्धा आज भोलेनाथाच्या दर्शनासाठी येत असतात आणि त्याच्यामुळे पूर्ण रोडवर गर्दी झालेली आहे. बघू शकता कशा प्रकारे पूर्ण रोड जाम झालेला आहे. तर आता आपण भोलेनाथाचं जे औऱ्याचं मंदिर आहे तिथे पोहोचलेलो आहोत. बघू शकता आणि समोरच भोलेनाथाची जी प्रतिमा उभी दिसते हे आहे भोलेनाथाचं मंदिर आणि इथे पण भरपूर अशी गर्दी आहे. रात्रीच्या पालखीसाठी बघू शकता आपण. डेकोरेशन आहे पालखीचं. उरण तालुक्यातील सर्वात मोठी पालखी असल्याने रात्री येथे पालखीसाठी भरपूर अशी लोकांची गर्दी होते. लावून आपण फायनली रस्त्याने आता चालत येत आहोत. बघू शकतो हा पूर्ण खाडीचा इलाका आहे आणि इथून आपण चालत जात आहोत. जवळजवळ आपल्याला 3 ते 4 किलोमीटर चालायचं आहे इथून आणि पूर्ण असं चालताना आपल्याला दिसत आहेत पूर्ण रस्ता असा भरलेला आहे. या मंदिराबद्दल जर सांगायला गेलो तर मंदिर जवळजवळ 100 ते 150 वर्ष जुनं असं मंदिर आहे. आणि एवढे लांब मंदिर असून सुद्धा भरपूर लोक इथे चालत येताना आपल्याला दिसतात. आपण या डोंगरावर चढलेलो आहोत. समोर आहे आपण पाहिला होता तो मोठा असं वडाचं झाड. वडाची आख्यायिका सुद्धा खूप जुनी आहे आणि खूप वर्षा अगोदरचा हा वडाचं झाड आहे. तर आपण पाहूनच ओळखू शकता एवढा प्रचंड असा विशाल वडाचं झाड आहे. तर आपण आता मर्दनगडाच्या डोंगरावर पोहोचलेलो आहोत. इथून पाहू शकता आपण की हा भाग किती महत्त्वपूर्ण होता त्या काली. कारण इथून पूर्ण हा नजारा आपल्याला पाहायला मिळतो आजूबाजूच्या परिसराचा. तर 1 ते 1.5 तासाच्या अथक परिश्रमानंतर चालून आपण इथून मंदिराचं हे दृश्य पाहू शकता. अतिशय दिसायला सुंदर भागात मँग्रोवच्या झाडांनी भरलेलं हे मंदिर. आजूबाजूला पूर्ण मँग्रोवची झाडं आहेत आपण बघू शकता. आणि त्याचमुळे हे मंदिर यावर्षी मोठा असा बांध आणि भरलेला आहे जेणेकरून आपल्याला दिसू शकतं पाणी आतमध्ये खारं पाणी आतमध्ये येऊ नये याच्यासाठी. आपण बघू शकता फायनली आपण मंदिराच्या सभा मंडपात पोचलेलो आहोत आणि भरपूर अशी भक्तांची रांग लागलेली आहे आणि जवळजवळ 1 ते 2 तास या रांगेमध्ये दर्शनासाठी जाईल. खरं तर औरे गाव आणि ब्राह्मण देवाचं मंदिर याचं खूप असं जुनं नातं आहे आणि त्याचबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती देतील आपले आदरणीय सर निवास गावंड सर. तर आपल्यासोबत आहेत आपले माननीय निवास गावंड सर.
तर ते आज या मंदिराबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती देतील. सर प्लीज या मंदिराबद्दल काय माहिती आपल्याला देऊ शकता? ओम नमः शिवाय. महाशिवरात्रीच्या सर्व शिवभक्तांना आजच्या दिवशी शुभेच्छा. आणि खरंच आज आपण या ठिकाणी आणि हे आवरे गावाचं श्रद्धास्थान मानलं जाणारं ब्राह्मणदेव मंदिर हो. इथे शिवभक्तांची या ठिकाणी आजच्या दिवशी मानती यायला येत असते. इथं म्हणतात ना की इथं जो समुद्र आहे रात्री शिवरात्रीच्या दिवशी क्षीरसागराचं दर्शन होत असते. आणि खरंच या शिवावर असणारी श्रद्धा जी आहे ही सर्व शिवभक्तांच्या प्रेरणास्थान श्रद्धास्थान बनलेलं आहे. आणि या ठिकाणी ह्या ब्राह्मणदेव मंदिरामध्ये आपण माझ्या पाठीमागात पाहतो की शिवभक्तांची रीग लागलेली आहे. आवरेगावातील 2 पर्यटन स्थळं म्हणजे आवरेगावची दक्षिण काशी म्हणून संबोधलं जाणार आहे हे आवरेगावचं ब्राह्मणदेव मंदिर. या ठिकाणी सर्व शिवभक्तांचं मी माझ्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करत आहे. धन्यवाद. आणि जो समोर सर मर्दनगड किल्ला आणि एकविरा मातेचं मंदिर आहे त्याबद्दल थोडे काय सांगू शकता? या ठिकाणी आपण पाठीमागे पाहायला गेलो तर मर्दनगड किल्ला आहे. आणि आपण पाहायला गेलो तर मर्दनगड किल्ला म्हणजे एक टेकडी वजा तेलणी केंद्र म्हणून या ठिकाणी संबोधलं जात आहे. म्हणजे या ठिकाणी समुद्रमार्गे येणारा जो काही शत्रू आहे या शत्रूवर नजर ठेवण्यासाठी एक शिवरायांचा आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे सरखेल कान्होजी आंग्रे यांचं एक तेलणीचं ठिकाण म्हणून या ठिकाणी हे मर्दनगड आणि आत्ताच एकविरा आईचं मंदिर जे आहे हे या ठिकाणी वसवलेलं आहे. खरंच या ठिकाणी आजच्या दिवशी शिवभक्तांची त्या ठिकाणी सुद्धा मानली येत असते. धन्यवाद. धन्यवाद सर. तर आपण आता आलेलो आहोत ते म्हणजे मर्दनगडाच्या डोंगरावर. आणि हे समोर मोठं असं झाड दिसतंय. हे खूप जुनं असं वडाचं झाड आहेत आणि त्याच्यावर मधमाशांचे भरपूर असे पोलेसुद्धा दिसत आहेत. आणि इथेच एकविरा मातेचं श्रद्धास्थान आहे. मागे मर्दनगड किल्ला आहे आणि एकविरा मातेचं आत्ताच 2 वर्षा अगोदर एक मंदिर बांधलेलं आहे. आणि आपण बघू शकता वडाचं झाड आहे. भरपूर मोठं असं वडाचं झाड आहे. या भल्या मोठ्या अशा वडाच्या झाडाच्या वर चढल्यानंतर आपल्याला हे एकविरा इथं एक छोटंसं मंदिर दिसत आहे. आणि त्याबद्दल एक अशी आख्यायिका आहे की 5 पांडव जेव्हा काल्या दगडाच्या शोधात इथे आले होते पण पहाट होतपर्यंत त्यांना काल्या पद्धतीचा दगड न मिळाल्याने कारला येथे प्रस्थान केले आणि तिथं एकविरा मातेचं मंदिर बांधले. तर हा आहे आपल्या राजांचा मर्दनगड. आणि आजूबाजूचा परिसर पाहता आपण बघू शकता की त्या काली हा भाग किती महत्त्वाचा होता. आणि मर्दनगडाबद्दल थोडक्यात माहिती या फलकावर दिलेली आहे आणि ती आपण वाचून मर्दनगड कसा आहे ते आपल्याला समजेल. तर या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय शिवराय.